चर्चेचा डेडलॉक होता, मात्र आम्ही रेल्वे रोकोचा इशारा दिल्यानंतर सरकारनं चर्चेची तयारी दर्शवली। आता सरकारनं राजकीय इच्छाशक्ती दाखवत कर्जमाफी देण्याचं मान्य करावं असं शेतकरी नेते अजित नवलेंनी म्हटलंय। आपल्यासोबत शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले आहेत। डॉक्टर साहेब, चर्चेसाठी जाण्याची मनस्थिती तयार झाली आहे? चर्चा करण्याची मनस्थिती दोन्ही बाजूने तयार झालेली आहे। सकाळी चर्चेचा डेडलॉक होता, मात्र आम्ही प्रत्यक्षपणाने रेल लोको करू हा इशारा ज्यावेळी देण्यात आला आणि त्यानंतर प्रत्यक्ष शेतकरी जेव्हा प्रत्यक्ष रेल्वे ट्रॅक पर्यंत पोहोचले त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये सरकार पुढे आलं आणि त्यांनी चर्चेची मागणी केली। चर्चा मुंबईला व्हावी अशी त्यांची इच्छा होती, मात्र शेतकरी संघटनांच्या सगळ्या नेत्यांनी ज्यावेळी शेतकऱ्यांना विचारलं त्यावेळी शेतकरी म्हटले की प्रत्यक्षात सरकार इथं आलं पाहिजे आणि मग चर्चा होईल। शेतकऱ्यांच्या मागण्या आम्ही त्यांना कळवल्या की आम्ही तिकडे येणार नाही, त्यामुळे आता सरकारचे 2 प्रतिनिधी 4 वाजता इथे येतील, आम्ही त्यांच्याबरोबर बोलू आणि त्याच्यानंतर किती मागण्या मान्य होत आहेत, काय होत आहे त्याच्याबाबत परत शेतकऱ्यांशी बोलू आणि मग त्यानंतर गरज वाटली तर पुढची परत एक फेरी आम्ही चर्चेची करू। पण चर्चेची प्रक्रिया यामुळे सुरू झाली, रेल रोकोच्या इशाऱ्यामुळे सुरू झाली, ही त्याच्या मागची खरी भूमिका आहे। बोले तैसा चाले असं त्यांनी वागावं, कर्जमाफीचा त्यांनी शब्द दिला होता निवडणुकीपूर्वी, तो त्यांनी पाळावा। आमचे जे बाकी मागण्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवल्यात। आमच्या देवस्थान इनाम जमिनीचा प्रश्न आहे, त्या नावावर करण्याचा प्रश्न आहे, किंवा आमच्या इथे बाकी सगळे जे वेगवेगळे घटक आहेत त्या सगळ्यांच्या मागण्या आम्ही दिलेल्या आहेत। त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती सरकारने दाखवली तर डेडलॉक मिटेल, जर त्यांनी दाखवली नाही तर लढा पुढे जाईल आणि रेल रोकोपेक्षाही भयानक कृत्य होतील। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। दरम्यान चर्चेतून मार्ग निघतो, आम्ही आजही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बच्चू कडूंशी चर्चा करायला तयार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय।